सेकंड सत्रामध्ये वन साइडेड खरं तर सामना तो पाहायला मिळाला आणि त्याचा सूत्रधार होता तो म्हणजे ऋषिकेश. सत्यवान आणि बालू हे दातुरी टीम कडनं सलामीर जोडी आणि गोलंदाज केशव आलेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सामना 4 षटकांचं पहिलं P1चं षटक. गोलंदाज तयार आणि समोर फलंदाज सत्यवान. पहिला चेंडू बाउन्स केला होता, अगदी फलंदाजाच्या रेंज मध्ये आला नाही, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळेल. अगदी लेग स्टंपच्या वरनं जाणारा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. सुरुवात खरं तर वडोली टीम साठी चांगली राहिली. टॉस जिंकला, त्याच्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय अगदी समोर दातुरी संघ त्याने भरपूर चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये केली होती पहिल्या मॅच मध्ये. आता मात्र रंगत निर्माण करावी लागेल दुसऱ्या डावामध्ये. खरं तर इथे ड्राईव्ह चांगला होता ऑन साइडला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने फलंदाज सत्यवाननं आपलं आणि आपल्या टीमचं खातं उघडलं गेलं. अगदी वडोली टीम ज्यानं पहिल्या मॅच मध्ये नेतलसच्या विरुद्ध खेळत असताना 85 धावा उभारल्या होत्या 4 षटकामध्ये, अशा टीमशी अगेन्स्ट खेळत असताना दातुरी संघ जरूर इथे मात्र 60 ते 70 कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करा आणि तो प्रयत्न करत असताना इथे सुरुवात झाली धावांची. 2 धावाने श्रीगणेशा केलाय. सिंगल डबल वरती थांबून चालणार नाही. इथे मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कट केला अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 2 खेळाडू चेंडूच्या मागे धावतात. इकडे मात्र चेंडू अडवला का चाट जरूर पाहिजे होते. चेंडू अडवलात आणि तत्पूर्वी ते धावा 3 कंप्लीट होतात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आकार बदलला जाईल. धावफलकावरती धावा बिनबाद 5. अगदी फिल्डिंग डिस्ट्रक्शनचा फायदा घेण्यासाठी P1च्या षटकामध्ये गॅप शॉट अगदी चांगल्या पद्धतीने सत्यवानने ढकललं होतं, परंतु वेग कमी असल्यामुळे इथे मात्र आउटफील्ड थोडीशी फास्ट जरूर होती. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला, तिथे चेंडू मध्ये वेग कमी राहिला गेला आणि चेंडू अगदी सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षकाने अडवला गेला. 3 धावा मिळाल्यात याही चेंडूवरती. 1 धाव जरूर सुरक्षित केला खेळाडूने आपल्या टीमसाठी. 5 धावा धावफलकावरती. टॅपिंग क्रिकेट अगदी डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे, परंतु त्याला बीट करून चेंडू फरार. पहिला चौकार या डावातील. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. पेस ओपन जरूर केला होता, बॅटचा चेहरा ओपन जरूर केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. ते सरळ रेषेने अगदी चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू होताना पाहायला मिळतोय. समीकरण अगदी तुम्हाला इथे 9 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक P1चं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल केशव. अंतिमचा चेंडू आहे या पहिल्या षटकातील. 9 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद नाही, परंतु अंतिमच्या चेंडूवरती इथे मात्र झेल उडालाय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप. फर्स्ट अटेम्प्टला इथे मात्र झेल कॅरी करायचं, त्याच्यानंतर थोडीसे मात्र फॉर्मिंग पाहायला मिळतोय आणि इथे धावा कंप्लीट. मागे बॅकअप कोणीच नाहीये. 40+ मॅचेस म्हटलं हे दृश्य तुम्हाला वारंवार पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती धावा किती बनतील? पंचांचा सिग्नल 5 धावा. अंतिमच्या चेंडूवरती झेल पकडण्याची संधी आणि अगदी या चेंडूवरती 5 धावा मिळाल्यात. 5च्या मदतीने धावफलकावरती 14 एका षटकाच्या समाप्तीनंतर. पाणी घेऊन जा, पाणी. चौदा धावा आहेत धावफलकावरती. अगदी 5 चेंडू मध्ये 90 होतं. इथे झेल पकडला असता तर 90 राहिले असता, परंतु झेल ड्रॉप, त्याच्यानंतर मिस फिल्डिंग झाली आणि थ्रो फेकला, त्याच्यानंतर बॅकअप नव्हतं. एकूण 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज आता तुम्हाला दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल वडोली संघाकडनं. गोलंदाज अरविंद आणि तकदीर. खरं तर पहिल्या मॅच मध्ये अगदी 85 धावांची अभेद्य भागीदारी या जोडीने उभारली होती नितलास टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. आणि अशा या टीमच्या समोर इथे बॅटिंग करत असताना दातुली संघ पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा बनवल्यात. तुम्हाला किमान 15च्या सरासरीने 4 षटकामध्ये 60 ते 65 धावा जरूर बनवाव्या लागतील. कुठेतरी तुम्हाला या मॅच मध्ये फाईट द्यायची असेल तर एवढी धावसंख्या डेफिनेटली उभारावी लागेल.
बॅकफूट पंच करायचा होता, अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा पैस ओपन केला होता, अगदी उजवा पाय मागच्या साईडला खेचला गेला, त्याच्यानंतर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अथवा गलीच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू डाट येताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली सुरुवात गोलंदाज अरविंद यांच्या माध्यमातून. यावेळेस ड्राईव्ह केला ऑन साईडला, अगदी डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं प्लंबिंग पाहायला मिळतं, एकच्या जागी अजून एक धाव पाहायला मिळेल, 2 धावा होताना पाहायला मिळतील. फलंदाज ॲज अ स्ट्रायकर म्हणून बालू तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर पासनं या दोन्ही सलामीवीरांनी अगदी सिंगलला डबल, डबलला ट्रिबल, ट्रिबलला चबल आणि पंजामध्ये अगदी धावा बनवल्या गेल्यात. रनिंग बिटवीन विकेट फार अगदी सुंदर आहे, अगदी 7 चेंडू मध्ये दमछाक उडाली आहे. अजून एक बॅकफूट पंच करायचा होता, जमलं नाहीये. जेव्हा फलंदाज दमतो ना तेव्हा अशा पद्धतीने मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न, अगदी बॅट आणि शरीराचा फेस ओपन केला जातो बा फ्रंट. अगदी अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मिडल आणि लेग वरती कळत असताना जेव्हा पायाचा फेस ओपन होतो ना तेव्हा तुम्हाला पायची होण्याची संधी फार कमी असते, कारण का तुमची बॅटचा फेस ओपन असतो, तुमचा चेंडू बॅट वरती लागतो. परंतु शॉर्टअप लाईनला बॅकफूट वरती कळत असताना तुम्हाला हे चेंडू टोळवावे लागतात, तुमच्या बॅट वरती सहजासहज चेंडू येत नाही, त्यासाठी तुम्हाला परफेक्ट टायमिंग करावा लागतो. चेंडू डॉट आलाय. अजून एक इथे मात्र जेलची नामी संधी आहे, खेळाडू आहे तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज बाद. पहिला गडी गारद यावेळेस दातेली संघाचा फलंदाज बालू तंबूच्या आश्रयाला. मॅच कडे नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये मोतीराम. पहिला चेंडू अगदी डॉट, अगदी काय सफर केलाय गोलंदाज अरविंद. मोतीरामचं स्वागत केलं, चेंडू आला डॉट. इथे मात्र धावा तुम्हाला पाहायला मिळते. धाव फलकावरती 1 गडी बाद 16. यावेळेस ऑन साइडला ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप सिलेक्शन शोधलं गेलं, 2 टप्प्याला चेंडू सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. कंप्लीट तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नकार येतोय. नकार आलाय मोतीराम कडनं. अगदी 2च धावा इथे पाहायला मिळतील. 2 धावांनी इथे मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि 2च्या मदतीने 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज द्वारकानाथ पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र मिळाल्यात. फलंदाज अगदी सत्यवान होते. बॅटिंग मार्क वरती सलामीर आणि 2च्या मदतीने 22 धावा. षटक क्रमांक 3 सामना 4 षटकांचा अगदी 22 धावा बनल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये ज्या वडवली टीमने 85 उभारलं तर त्या टीमच्या अगेन्स्ट धावा जास्तीत जास्त बनवायला लागतील. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, त्याच्यानंतर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न
बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, इथे फेकी खराब आहे, फेकी खराब आहे, परंतु लक्ष नाहीये सत्यवानचं आणि फक्त एकच धाव, 23 धावा धावफलकावरती. लक्ष असायला हवं तर मोतीरामचं जर लक्ष असतं तर डेफिनेटली इथे 2 धावा पाहायला मिळाल्या असत्या. आणि सत्यवान फलंदाज बाद एष्ठा उधळून टाकलं. दातेली टीमला फलंदाज मोतीराम खरं तर बाद झाले आणि नवीन फलंदाज आता 4थ्या क्रमांकावरती राहुल पाहायला मिळते. धावसंख्या खरं तर इथे स्थगिती मिळाली, 2 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसरं षटक अरविंदचा इकॉनॉमिकल राहिला अवघ्या 6 धावांचा आणि विकेट मिळाली, सलामीर जोडी फोडण्यामध्ये यश आलं. त्याच्यानंतर द्वारकानाथ आले, आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 3 चेंडू 3 धावा आणि 1 विकेट मिळाली. ड्राईव्ह करायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट आणि यस बॅट कटचा इशारा, लिडिंग एज लागले होते, त्याच्यानंतर सिंगल प्राप्त केले म्हणजे फलंदाज राहुलचं इथं मात्र अकाउंट वैयक्तिक ओपन झालं. 24 धावा धावपटलावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. चोवीस धावा धावफलकावरती. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र अजूनही चेंडू पाहिजे तसा बॅटवरती येत नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांचा आलाय म्हणजे 1च धाव मिळेल याही चेंडूवरती आणि 25 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे शिल्लक. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी अरविंद ज्या पद्धतीने इकॉनॉमिकल षटक हाताळलं, त्याच्यानंतर द्वारकानाथ सुद्धा त्याच गोलंदाजी ऍक्शन मध्ये तुम्हाला त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना इथे बाउन्स करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाजाला परतावा लागेल. सत्यवानला इथे मात्र माघारी परतावं लागेल. अगदी स्ट्राईक रोडीच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाय केली जाईल. फलंदाज बाद आहे. फलंदाज अगदी राहुल बाद झालेत आणि नवीन फलंदाज आता तुम्हाला सदाशिव आलेत आणि गोलंदाजीला नवीन गोलंदाज जयेंद्र आलेत. धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतात 3 गडी बाद 25 धावा. धाव संख्येला मात्र आकार देण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पहिल्या षटकाच्या नंतर मात्र अधोगती खरं तर इथे दातुरी संघासाठी लागली गेली. जसं पहिलं षटक समाप्त झाले तसं धावांचा ओघ मात्र इथे कमी राहिला गेलाय. राहुल आउट झालेत. स्ट्राईक रोटेड खरं तर तिथे करण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि नॉन स्ट्राईक यांना बाद झालेत. स्पिन अटॅक अगदी लेटकरचा फटका, चेंडू गलिचारी झाला, तिथं दूरवरनं क्षेत्ररक्षण येतोय. चेंडूची अडवणी केली जाईल का, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये, डबलला टेबल मध्ये मिळतील का. यस 3 धावा कंप्लीट. पण जसा इशारा आला नाही याचा अर्थ 3 धावा इथे मात्र. आणि सदाशिवने इथे मात्र खातं उघडलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपलं व्यक्तिगत खातं ओपन केलं. सांघिक कोट्यामध्ये धावा इथे पाहायला मिळतील अगदी 28. लो स्कोरिंगचा सामना हा पाहायला मिळेल का, कारण इथे अजून फायटिंग स्कोर जर का तुम्हाला आय थिंक 35 ते 40च्या घरामध्ये न्यावं लागेल. समोर वडवली संघ ज्याने पहिल्याच मॅच मध्ये 85 बनवला, अशा बलाढ्य बॅटिंग ऑर्डरच्या समोर तुम्हाला धावांचं टार्गेट द्यायचं. त्यामुळे अनुषंगाने तुम्हाला इथे धावा किमान 35 ते 40 धावा तरी बनवावी लागतील. 10च्या ऍव्हरेज न धावा चेस करायचं म्हटलं तर कुठेतरी थोडासा आवडलेली टीम वरती सुद्धा दडपण पाहायला मिळेल. फटका चांगला, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गॅप सिलेक्शन, 1 टप्पा, चेंडू सीमा पलीकडे क्षेत्ररक्षण होते परंतु तिथे अवाक्याच्या बाहेर. चौकार पाहायला मिळाला. फलंदाज आता तुम्हाला सत्यवानच्या बॅटना आणि चौकाराच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती 32 धावा. चौकार षटकारांची करत सत्यवानला इथे आतिषबाजी करावी लागेल. बलाढ्य बॅटिंग ऑर्डर आहे वडोली टीमची आणि त्या वडोली टीमच्या आगच कळत असताना स्कोर कार वरती तुम्हाला
40 प्रथम माइंडसेट मध्ये होणं गरजेचं आहे आणि ते 32 धावा बनल्या गेल्या अजून चेंडू शिल्लक इथनं मात्र 4 आहेत. बॅकफूट त्याच्यानंतर लाईन पाहिली गेली की अवे पण बॉडी लाईन आणि पंचाने इशारा केला का वाईट आहे. थोडासा नॅचरल अंगल गोलंदाज अगदी पाहिलं तर जयेंद्र होते त्या जयेंद्रच्या माध्यमातून लेफ्ट ऑफ स्पिन अटॅक आहे. थोडासा बाहेरच्या दिशेला लाईन वापरली गेली त्याच्यानंतर स्विंग पाहायला मिळालं आणि वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 33 धावा धावफलकावरती. बॅटच्या रडार मध्ये आला नाही. शॉर्ट लाईनचा चेंडू जरूर दिसत होता समोरच्या दिशेला परंतु बॅटची एज लागली आतलीकडा आणि फक्त सिंगल पाहायला मिळेल. 34 धावा धावपटलावरती आणि चेंडू अजूनही शिल्लक आहे 3. चेंडू आहेत आणि एखाद तरी मोठा फटका इथून यायला हवा कारण का सदाशिवत नवीन फलंदाज आहे. दमछा काय अजून इथे मात्र ड्राईव्ह चांगला ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर इथे मात्र क्षेत्ररक्षक होते त्याला बीट केलाय. बॅकअप चांगलं जरूर आलाय परंतु 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि 3 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट. आता स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. परत एकदा सदाशिवनं 3 धावा इथे कंप्लीट केल्या. 3च्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती 37. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. सत्यवानचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्या बॉल पासून सिंगल डबल डबल ट्रिपल हे चालू आहे. अगदी भरपूर दमछाक आहे सत्यवानची. जागा पडले लोअर फुल टॉस. फटका उत्तुंग आहे. सीमा पलीकडे ठोकलाय षटकार. क्षेत्ररक्षक होते बनतील दर्शक. अंतिम खरं तर षटकामध्ये षटकाराच्या मदतीने 43 धावा. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिमचा चेंडू आहे. शपल आउट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. 1+1. 45 धावा. एक चेंडू अजूनही बाकी आहे म्हणजे एखाद चांगल्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल इथे दातोली टीमला. फलंदाज सदाशिव कडनं ज्यानं 2 चेंडू मध्ये 6 धावा बनवल्यात. 2 तिहेरी धावा त्याच्या बॅटने आल्यात. एखाद चांगला फटका आता तुम्हाला 50 पर्यंत गाठून जाईल. 45 धावा. चौकार आला तर 50 टार्गेट सेटअप होईल. येईल का इनसाइड आउटचा फटका. सुंदर आहे. खेळाडू आहे तिथे आणि फलंदाज बाद. डीप लॉंग ऑफला तिथे मात्र झेल टिपला आणि फलंदाज अंतिमच्या चेंडूवरती सदाशिवला परतावा लागेल. समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. 45 धावा. 46 धावांचं लक्ष असेल वडोली संघापुढे. तुझ्या प्रेमात झालंय. बॅटिंग करत असताना दातोली टीमने धावा बनवल्यात 45. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 46 धावांचं आव्हान आता वडोली संघापुढे. चला दातोली संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि वडोली संघ आपले सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आणि वावंद संघ आपण
घरच्या रस्त्याकडे प्रस्थान करू शकता, कारण का पुढचा सामना होणं अवघड आहे, वेळेचा अभाव आहे, वेळ नाही येते आपल्याकडे. आणि आज रात्री तुम्हाला लॉट्स मिळेल, उद्या किती वाजता तुम्हाला पोहोचायचं आहे ते कन्फर्म केलं जाईल. आणि उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे, त्यासाठी कोणाला ऍडजस्टमेंट केले जाणार नाहीये. जसा तुम्हाला शेड्यूल दिला जाईल त्या शेड्यूल नुसार इथे सामने खेळवले जातील, याकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. वाघवांचे संघ, आपण या जी वेळ आपल्याला दिली जाईल त्याच्यावरती आपण वेळेवरती यावं, परंतु सहकार्य केले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आमच्या आयोजन मंडळीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसातील खरं तर हा शेवटचा सामना आणि शेवटचं सत्र आपल्याला पाहायला मिळतो. वडोली विपक्ष दातवली टीमनं इथं बॅटिंग करत असताना 45 बनवलं, 46 धावांचं लक्ष, आणि वडोली संघ आता बॅटिंग साठी उतरलाय. पहिल्या मॅच मध्ये याच वडोली टीमनं 85 बनवलं होत्या, 86चं लक्ष ठेवलं होतं. म्हणजे इथे आता तुम्हाला अर्धा पल्ला कमी गाठायचा, परंतु हे सेकंड सत्र आहे, थोडासा प्रेशर असतो सेकंड सत्रामध्ये. जी टीम बॅटिंगला येते टार्गेट समोर, लक्ष तुमच्याकडे ऑलरेडी दिला असं, आणि त्या लक्षाचा पाठलाग करायचा म्हटलं थोडासा दबाव असतो. जेव्हा जेव्हा चेंडू डॉट जातात, विकेट जातात, तुमच्यावरती प्रेशर असतो. प्रकाश फडके, रमेश फडके आणि शैलेश फडके या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. मोतीराम गोलंदाजीला तयार, पहिला चेंडू ड्राईव्ह केला, इनसाइड आउट, गॅप भरपूर मोठा आहे. 2 टप्प्यामध्ये ते चेंडूला जरूर अडवलं गेलं, परंतु धावा 2 होताना पाहायला मिळतील. अरविंद आणि तकदीर अगदी पहिल्या मॅच मध्ये अभेद्य भागीदारी 85 धावांची राहिली याच जोडीची, आणि ती जोडी परत एकदा 45 नाही तर 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले. सुंदर फटका, इनसाइड आउट, नाही तर यावेळेस लॉंग ऑफच्या वरन अरविंदच्या बॅटने आलाय, यावेळेस मॅक्सिमम षटकार. याच दरम्यान आमचे वडोली गावचे अतिशय चांगले खेळाडू सध्याच्या इनफॉर्म मध्ये असणारे ऋतिक पाटील, आपण इथं आला असाल तर त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी व्हेरिएशन होतं या चेंडूवरती मोतीरामच्या, आणि तो फसवा चेंडू होता फलंदाज अरविंदला. मी मगाशी उल्लेख केला, इथे जरूर पहिल्या मॅच मध्ये वडोलीनं 85 बनवलं, इथे 46 बनवायचे आहेत, परंतु दबाव असेल कारण का इथे टार्गेट सेटअप आहे तुमच्याकडे. स्लोअर चेंडू फसवलाय, परंतु खेळाडू नाहीये, एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू आलाय, डीप लॉंग ऑफ वरनं खेळाडू आलेत. अगदी एकच धाव पाहायला मिळेल, बॅकअप चांगला राहिलाय आणि 2 धावा पाहायला मिळतील. दोन धावा याही चेंडूवरती पाहायला मिळतील. धावा एकूण धाव फलकावरती आता 10, 36 अजून बनवायचे आहेत. गतीमध्ये मिश्रात कॅचची संधी, खेळाडू आहे, विकेटची नामी संधी आता गमावली गेली. अगदी तिथे खेळाडू पाहिलं तर आपण राहुल होते, मागील 2 चेंडूवरती राहुलनं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे झेल ड्रॉप. अगदी झेल ही सोडली ती म्हणजे अरविंद, ज्यानं आतापर्यंत 12 धावा बनवल्यात आणि पहिल्या मॅच मध्ये सुद्धा दमदार परफॉर्मन्स, 45 धावांची सुंदर इनिंग अरविंदने खेळली होती. अशा चांगल्या इनफॉर्मर फलंदाजाचा झेल सोडणं कुठेतरी आपल्याला महागात पडू शकतंय. कॅचेस विन द मॅचेस, तुम्हाला कॅचेस पकडावे लागतात, आप चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. एज लागली परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चला, हाताच्या साह्याने नाही तर शरीराचा कुठलाही हिस्सा इथे दाखवला गेलाय. अगदी पाठबोऱ्यानं मात्र चेंडू अडवला, 1 धाव कंप्लीट, षटक क्रमांक पहिलं समाप्त. धाव पटलावरती बिनबाद इथे मात्र 13.
थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. वडवली संघ आता बिनबाद 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज सदाशिव आलेत. सदाशिवने बॅटिंग करत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवला. अगदी 2-3 मध्ये 6 धाव्यांचं योगदान, 2 तिहेरी धावा त्याने वसूल केल्या. बॅटिंग करत असताना आता इकॉनॉमिकल षटक जर का या मॅच मध्ये दाखवलं तर जरूर कमबॅक करेल दातुली संघ आणि अपेक्षा दातुली टीमला आहे. कारण का पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 13 धावा आला. एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा चांगली गोलंदाजी इथे मात्र साकारली गेली. जर का तो झेल राहुलने टिपला असता तर अजून इथे मात्र काहीतरी वेगळं चित्र आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं आणि वडोली टीमला एकाच झटका देणं फार गरजेचं आहे जर का मॅच मध्ये दातुली टीमला कमबॅक करायचं असेल तर. फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी पाहावी लागेल परंतु आव्हाकाच्या बाहेर आणि मिळेल इथे मात्र षटकार. दातुली संघ आपण शॉर्ट टीम मीटिंग असू द्या. अगदी षटकार ठोकला इथे मात्र सदाशिवच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज अरविंद. आतापर्यंत सर्व चेंडू आणि सर्व धावा अरविंदच्याच बॅटने आल्यात. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 19 आणि 7 मध्ये 19 बनवल्या गेल्यात अरविंद. हाही फटका चांगला इनसाइड आउट. राहुल आहेत इथे चुकी करणार नाहीये यावेळेस मात्र चांगला झेल टिपला जाईल आणि फलंदाज अरविंदला इथे मात्र परतावं लागेल. आता मात्र वडोली संघाचा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये ओपनिंग जोडीने धावा बनवल्या होत्या. आता मात्र वन डाऊनच्या फलंदाजाला इथे संधी मिळेल. शशिकांत आलेत. अगदी हा विकेट दातुली टीम साठी या मॅच मध्ये इन करून जाईल का? जर का पहिल्याच ओव्हर मध्ये राहुलने झेल टिपला असता तर आता परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळाली असते. कारण का त्याच्यानंतर आय थिंक इथे 10 धावा वसूल केल्या अरविंदनं. म्हणजे इथे 10 धावा स्कोर कार्ड वरती कमी राहिल्या असता, विकेट मिळाला असता आणि येणारे नवीन फलंदाज कसे खेळतात हे पाहायला मिळालं असतं वडोली टीम कडनं. जरूर त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर भक्कम आहे परंतु जेव्हा धावा चेसिंग करण्याची बारी येते ना तेव्हा प्रत्येक खेळाडूवरती थोडासा प्रेशर असतं आणि आता वडोली टीम वरती आय थिंक तो उडवला असेल. षटकार जरूर पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती 19 लागल्या गेल्यात आणि 46 धावांचं आव्हान आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र झेल रनआउटची डायरेक्ट संधी होती. इथे डायरेक्ट हिट असायला होतं. आय थिंक गोलंदाज सदाशिवने थोडीशी गाई केली. इथे डायरेक्ट हिट असतं तर नशिबाने म्हणजे विकेट मिळाले असते परंतु डायरेक्ट हिट लागला नाही. या सिंगलच्या जागी डबल. 21 धावा धावफलकावरती. श्रीकांत आलेत बॅटिंग साठी आणि तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती खातं ओपन. डॉट चेंडू मी मगाशी उल्लेख केला जसा नवीन फलंदाज इन होईल ना तेव्हा काहीतरी वडोली टीम कडनं वेगळं पाहायला मिळेल. कारण का ज्या 2 फलंदाजांनी मैदान गाजवलं पहिल्या मॅच मध्ये आणि आता तकदीर नॉन स्ट्राईक केला. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 21. कॅचची नामी संधी. यष्टीरक्षक सत्यवान चुकी करणार नाही. अजूनही धक्का लागलाय. फलंदाज श्रीकांतला परतावं लागेल. शशिकांतला आता द्वारकानाथ आणि गोलंदाज अगदी सदाशिव. द्वारकानाथ आता स्ट्राईक एंड तुम्हाला पाहायला मिळते. तकदीर अजून 9 स्ट्राईक एंडला आहेत. जवळजवळ 11 चेंडू समाप्त झाले. स्ट्राईक आली नाही म्हणजे 12 चेंडूसाठी तर स्ट्राईक नाहीच आहे. आता या चेंडूवरती काय घडलं जाईल? इथून सामन्याला कलाटणी मिळेल का? हे षटक निर्णायक राहील का? गोलंदाज सदाशिवचा आता
आतापर्यंत चांगली गोलंदाजी षटकारानं सुरुवात जरूर झाली या ओव्हरला. त्याच्यानंतर मात्र फक्त 4 चेंडू मध्ये 2च धावा आणि 2 विकेट. फटका चांगला आहे, उत्तुंग असा हवाई सफर आणि ठोकलाय फलंदाजाने इथे षटकार. अकरा चेंडू मध्ये 5 षटकार त्याने ठोकले होते. आता मात्र फक्त अर्ध्या धावा वसूल करायच्या आहेत. चेंडू 12 शिल्लक आहेत आणि 19च बनवायचे आहेत आणि तकदीर आहे तोपर्यंत वडिलोली टीम सुरक्षित आहे. परंतु फलंदाज द्वारकानाथनेही दाखवून दिले की यार मी पण आहे आणि त्यानेही षटकार ठोकलाय. या मॅच मध्ये जरूर तो मस्ट निडेड षटकार ठरू शकतो. कारण का ज्या पद्धतीने दुसरं षटक राहिलं होतं ना सदाशिवचं ते चांगलं होतं. 8 धावा 5 मध्ये 5 चेंडू 8 धावा आणि 2 विकेट मिळाल्या होत्या. अंतिमच्या चेंडूवरती एक षटकार दिला आणि त्या ओव्हर मध्ये टोटल 14 धावा झाल्या. आता 12 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. आता ऍज अ स्ट्रायकर तकदीर लेट कट. इथे फिल्डिंग चांगली व्हायला हवी होती आणि फर्स्ट स्लिपचं क्षेत्ररक्षण खराब झालं. चेंडू थर्ड मॅनला चौकार. गारे गारे इथे जास्तीत जास्त चुका झाला तर दातेली टीमच्या खेळाडूंनाही आज झोप येणार नाहीये की नेमकं आपलं चुकलं कुठं. हा सामना आपण जिंकू शकत होतो परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि पराभवाच्या छायेमध्ये. हे ड्राईव्ह चांगला अगदी स्लॉक स्लिप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार. मिळतील 4 धावा. तकदीर ऑन फायर. सुंदर फलंदाजी. चला चेंडू इथे मात्र मॅच बॉल जो आहे तो मिळालाय. 3 मध्ये 3 चौकार अगदी 12 धावा वसूल केल्यात. आता समीकरण 9 मध्ये 7 का पुढील 2 चेंडूवरती 2 चौकार सामना फिनिश करेल का तकदीर. अगदी क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतात. नशिबाचा चौकार त्याच्यामध्ये स्लॉक स्लिप त्याच्यानंतर रिव्हर्स. आता या चेंडूवरती काय पाहायला मिळेल. इथे हे दिलशान स्कूप करायचं होतं. काहीतरी चौथ्या चेंडूवरती वेगळा प्रयोग परंतु तकदीरला यश मिळालं नाहीये. तकदीर का सिकंदर है उसका नाम है तकदीर. खर तर तकदीर हे वडोली टीमच्या बाजूने आहेत आणि विजयाची आशा जरूर पल्लवित केल्या जातील. 8 मध्ये 7 भन्नाट वेग आणि पंजा उघडला जाईल कारण का वाईट चेंडू आणि त्याच्यावरती चौकार. समीकरण सोपं राहिलं. 8 मध्ये आता फक्त 2.
8 चेंडू आणि अजून वाईट चेंडू होता तो. विजयाचा फटका येईल का? जर चेंडू लँड झाला तर विजयाच्या 2 धावा बनतील. आज वडोली संघ इथे मात्र विजय प्राप्त केलाय. अभिनंदन वडोली संघ आणि हार्ड लक दातुरी संघ. परंतु खेळ तुमच्या माध्यमातून चांगला राहिला आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी सुंदर फलंदाजी राहिली आहे. बॅटिंग करत असताना 8 चेंडू मध्ये 2 षटकाराच्या मदतीने 19 धावा आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल षटक 6 धावा आणि 1 गडी बाद. अष्टपैलू कामगिरी करणारा अरविंद ठरलाय वडोली संघाचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार. थँक्यू सो मच स्वर्गीय कुशाल दादा पाटील आणि श्रीराम